आज आपण या व्हिडिओमध्ये भरले वांगी करणार आहोत आणि तीही चुलीवर। या भाजीसाठी मी शेंगादाणे, खोबरं, लसूण आणि आलं हा मसाला करण्यासाठी घेतलेला आहे आणि हे आता मी भाजून घेणार आहे। चूल पेटवून त्यावर तवा ठेवलेला। सर्वात प्रथम खोबरं भाजून घेत आहे। आलं आणि लसूण खोबऱ्याबरोबरच भाजत आहे। शेंगादाणे भाजून घेत आहे। थोडेसे तीळ पण भाजून घेत आहे। वांगी मी वेळीने चिरत आहे आणि ती पाण्यात ठेवलेली आहेत, कारण पाण्यात ठेवल्याने काळी पडत नाहीत। आता हे वाटण मी पाटावर वंट्यावर वाटून घेत आहे। वाटण बारीक झालेले आहे, त्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून मी वाटण आणखीन बारीक करून घेत आहे। वाटण आपले तयार झालेले आहे, आता मी ते काढून घेत आहे। या वाटणामध्ये मी लाल मिरची पावडर, धणे जिऱ्याची पूड, कांदा लसणाचा मसाला, थोडीशी हळद, चवीसाठी मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य, हा सर्व मसाला मी कालवून घेत आहे। हा मसाला मी आता या वांग्यामध्ये भरून घेत आहे। सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। भाजीला घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कढई गरम झालेली आहे, आता मी तेल टाकते। जिरे, मोहरी आणि मेथी टाकते। आता टोमॅटो टाकत आहे। कांदा टोमॅटो चांगलं परतलेला आहे। वांगी भरून जो मसाला उरलेला आहे तो मी कढईत टाकत आहे। हा मसाला व्यवस्थित परतवून घेत आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। मी हे वांगी आता याच्यात टाकत आहे। भाजीमध्ये थोडंसं मीठ पण टाकत आहे। वांगे चांगले परतले आहेत, याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकत आहे। भाजीला उकळी यायला लागलेली आहे। थोड्या वेळ मी आता झाकण ठेवते। आपली भाजी शिजलेली आहे। अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा। धन्यवाद।